नमस्ते मुलांनो. आज मराठी विषयामध्ये तिसरा पाठ आयुष्य आनंदाचा उत्सव हा अभ्यासणार आहोत. याचे लेखक आहेत शिवराज गोरले. आयुष्य आनंदाचा उत्सव. खरं तर किती छान याची हेडिंग आहे की आपलं आयुष्य जे आहे ते आनंदाचा उत्सव आहे. तर हा आनंदाचा उत्सव तरी काय आहे हे आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम मी लेखकाचा परिचय आणि प्रस्तावना वाचणार आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. सुप्रसिद्ध लेखक, नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, कथा, व्यक्तिरेखा, कादंबरी, ललितलेख, वृत्तपत्रीय स्तंभ इत्यादी माध्यमांतून विपुल लेखक प्रसिद्ध आहे. कुर्यात सदा, टिंगलम, गोलमाल इत्यादी गाजलेल्या नाटकांसाठी तसेच थरथराट, चिमणी पाखरं इत्यादी लोकप्रिय चित्रपटांसाठी पटकथा, संवाद लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांनी मराठीत प्रेरक साहित्याचे दालन समृद्ध केलेले मजेत जगावं कसं या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळालेला आहे. याशिवाय त्यांची माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, तुम्ही बदलू शकता अशी अनेक प्रेरक पुस्तके प्रसिद्ध आहेत. सर्वस्व शोधार्थ एका कल्पनेची आत्मकथा या कादंबऱ्या प्रसिद्ध. त्यांच्या न गाणे नमुने या विनोदी पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही आपण लेखकाची माहिती बघितलेली आहे की लेखक शिवराज गोरले यांनी आपल्याला माहिती असलेली पण भरपूरशे मराठी चित्रपट जे आहे त्या चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. लेखन संवाद त्यांनी केलेले आहे. म्हणजेच हे अतिशय महान आणि प्रचलित असे लेखक आहेत. त्यांनी भरपूरसे असे पुरस्कार सुद्धा सन्मानित केलेले आहे, त्यांना प्राप्त केलेले आहे. तर त्यांचे जे हे लेख आहे आयुष्य आनंदाचा उत्सव, ह्या पाठामध्ये नेमकं काय आहे हे आपण थोडक्यात प्रस्तावनेत बघूया. प्रत्येकाला आनंद हा हवा असतो, परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा हे उमगतच नाही. खरे तर आनंद बाहेर नसून अंतरंगात असतो, म्हणजे आपल्या स्वतःच्या मध्ये असतो. पण तो आनंद आपण बाहेर शोधत असतो. पण त्यासाठी आनंदाचे भान जागे असावे लागते. हे या पाठात लेखकाने हलक्या फुलक्या शैलीत उलगडले आहे. आनंद नेमका कशात असतो, तो कसा अनुभवायचा असतो, छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद कसा भरून राहिलेला असतो, आनंदी राहण्याची सवय कशी लावून घ्यावी या संबंधी विविध उदाहरणातून केलेले विवेचन आनंदी राहण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे. निसर्गाची सोबत, संगतीची साथ आणि पुस्तकांचा सहवास आनंदी राहण्यासाठी कसे उपयोगी ठरतात या संबंधीच्या पाठातील विवेचनामुळे आपणास जीवनात आनंदी राहण्याचा राजमार्ग गवसतो. लेखकाने अतिशय सुंदर सांगितलेलं आहे की आपण आपला आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शोधायचा असतो. आनंद कुठून बाहेर शोधून आणायचा नसतो. तर आनंद हा आपल्या अंतरंगात, आपल्या मनात, आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्यामध्ये असतो. तो फक्त आपल्याला शोधायचा असतो की तो कुठे आहे. तर आपण तो आनंद स्वतःमध्ये, आपल्या आजूबाजूच्या याच्यामध्ये न शोधता आपण दूरवर कुठेतरी तो शोधत असतो. तर आपण आपल्या संगतीमध्ये हा आनंद शोधायचा. लेखकाने सांगितल्याप्रमाणे हा आनंद जो आहे तो निसर्गाची सोबत, निसर्गरम्य ठिकाणी राहणं, वागणं, त्या ठिकाणच्या सहवासात राहणं हा एक आनंद आहे. काही काहींना निसर्गाच्या सहवासात राहायला पण आवडतं.
संगीतात, गाण्यामध्ये, म्युझिकमध्ये पण एक आनंद आहे. काही काही लोकांना पुस्तकाच्या सहवासात आनंद वाटतो. वाचनाचं वेड, त्यांना वाचनाचं वेड असतं, वाचायला आवडतं, ते लोक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपला आनंद शोधत असतात. या संबंधी पाठाच्या विवेचनामध्ये त्यांनी आपल्या जीवनातील आनंदाचा मार्ग कसा सापडतो, कसा गवसतो, ते अतिशय छान आणि सुंदर अशा प्रकारे याच्यामध्ये दिलेलं आहे. तर आपण सर्वप्रथम पाठ वाचायला सुरुवात करूया. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे की आनंद सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळतच नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे. ही कविता तुम्ही कधी ऐकली असेल लहान असताना. ही फक्त कवी कल्पनाच नव्हे, ते सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे. आपण जर आपल्या जीवनाकडे बघितलं तर खरंच आपण आनंदी आहोत. आपण प्रत्येक गोष्टीच्या टेन्शनमध्ये असतो. आई वडील असतील, मोठे लोक असतील तर ते सांसारिक टेन्शनमध्ये चिंता काळजात असतात. तुमच्यासारखी शाळेची कॉलेजची मुलं असतील तर ते रोजच्या अभ्यासाच्या टेन्शनमध्ये असतात. मला चांगले मार्क पडतील का, माझा अभ्यास होईल का, मी पास होईल का, ह्या टेन्शनमध्ये विचारामध्ये असतात. लहान मुलं त्यांच्या शाळेच्या अभ्यासाच्या टेन्शनमध्ये असतात किंवा त्यांना खेळायला मिळालं नाही, त्यांना आता सध्या लॉकडाऊन आहे त्यामुळे त्यांना पाहिजे तसं फिरायला मिळत नाही, खेळायला मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये दुःखी आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपणच आपला आनंद आपल्या आजूबाजूला शोधायचा असतो. आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो. पकडून गेलात की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंदच असतो, तो अनुभवता मात्र यावा लागतो. म्हणजे आपण जितका आनंदाच्या मागे पळू ना, तितकं तो आपल्यापासून लपून तरी बसेल किंवा दडून तरी बसेल. जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो. त्यासाठी आनंदाच्या मागे पळणं, शोधण्याची गरज नाही. आपण तो सहजपणे प्राप्त करू शकतो. कारण की आनंद हा असतोच असा. तर आपल्याला आनंदाच्या मागे पळायचं नाहीये, तर आपल्याला तो अनुभवायचा आहे. आनंदाच्या बाबतीत कळसा काळोख असूनही आपण गावाला वळसा घालत असतो की आपल्या जवळच तो आनंद असतो. गाखेत कळसा आणि गावाला वळसा. त्या पद्धतीने आपली ही आनंद शोधण्याबाबतची गंमत असते. आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो. आपण बाहेर शोधतो पण तो आनंद आपल्यामध्ये आतच असतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगात, आपल्या मनात असतो. फक्त तो आपण ओळखायचा असतो आणि अनुभवायचा असतो. हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येईल. आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच. आनंदाला प्रसवतो तोही फक्त आनंद. जे लोक आनंदी असतात त्या लोकांकडे आपण आकर्षले जातो. जे लोक दुःखी असतात त्यांच्याकडे आपण आकर्षले जातो. म्हणजे आनंदाला आनंदच आकर्षतो, बरोबर आहे की नाही. आणि आनंदाला आनंदच प्रसवतो म्हणजे आनंदी व्यक्तीच आपल्याला आनंद देऊ शकतात. म्हणजे दुसरा आनंद दुसऱ्याच्या जीवनात त्या जन्माला घालू शकतात. तर आपण आपल्या जीवनात कधीही पॉझिटिव्हिटी ठेवून, एक सकारात्मकता ठेवून आनंदी राहणं हे अतिशय गरजेचं आहे. तर याचा शोध आपण बाहेर कुठे न करता हा आनंद आपल्याला आपल्या अंतरंगात, अंतर्मनात शोधणं गरजेचं आहे. पुढे कवी म्हणतात, लेखक म्हणतात की आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. आपण भानावर असणं पाहिजे की नाही आपल्याला आनंद आहे, आपल्याकडेच आहे. आपल्याला हा आनंद कुठे बाहेर शोधायचा नाही. त्याचं भान असणं म्हणजेच आनंदाचं रहस्य. अगणित पातळ्यावर आनंद अनुभवता
यायला पाहिजे. म्हणजे अनेक पातळी आहे जीवनाचे चढ उतार आहे, याच्यामध्ये आपल्याला आनंद जो आहे तो अनुभवता आणि ओळखता येणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो आपला श्वास. जर आपला श्वासच जर बंद झाला तर आपण जिवंत राहू का? नाही. तर आपला हा जो श्वास आहे तो आपल्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव करून देत असतो. आपल्या श्वासासही आपल्याला भान नसतं. खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा एक सेतू आहे. आपलं शरीर आणि मन यांना जोडतो तो श्वास आहे. कदाचित आपल्याला त्याची पण रोजच्या धकाधकीच्या जीवनात जाणीव नसेल, तर ह्या गोष्टीची जाणीव असणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. हा सेतू म्हणजे मार्ग किंवा पूल आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं, हे सुद्धा आपल्याला कदाचित माहिती. तर पोटातून जे आहे ते खोलवर आपण ज्यावेळेस श्वास घेतो त्यावेळेस आपलं आरोग्य हे चांगलं राहत असतं. तर आपण हे सुद्धा आपल्याला कधीतरी माहिती नसतं किंवा नकळत आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोहोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं. आपलं आपल्या मनाशी नातंच नाहीये, आपलं आपल्या स्वतःकडे लक्षच नाहीये. खरं तर आपण आपले शरीर आणि मन याला जोडणारा सेतू जसा श्वास आहे आणि हा श्वास आपलं बोट धरून मनापर्यंत पोहोचवत असतो. हे फक्त आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. पण आपण श्वासाकडे लक्षच देत नाही. खरं तर श्वास म्हणजे आपला एक जीव आहे, त्याशिवाय आपण जगू शकत नाही. आयुष्यभरात एक एक क्षण येतो आणि जातो. आपण क्षणाकडे लक्ष देत नाही. एक एक दिवस उजळतो, मावळतो. आपण दिवसांकडे पण लक्ष देत नाही. सूर्योदय सूर्यास्त होतो, तोही आपण नीट पाहत नाही. सूर्योदय सूर्यास्त जो होतो तो पण बघायला आपल्याला वेळ नसतो. तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हेही आपण गृहीत धरतो. जे जे आनंद देणारे आहे ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं ना दृष्टीचं. आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचं, आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान आपल्याला हवं. आपण आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये इतकं व्यस्त असतो की आपण आपल्याला देवाने इतके सुंदर डोळे दिलेले आहेत, त्या डोळ्यांनी आपण सुंदर जग बघू शकतो, निसर्गरम्य ठिकाणं बघू शकतो, सूर्योदय बघू शकतो, सूर्यास्त बघू शकतो. याचं आपल्याला भानच नसतं. आपण आपल्या ह्याच्यामध्ये अगदी गृहीत असतो. पण ज्यावेळेस या गोष्टीचं ज्यावेळेस भान येतं आपल्याला, त्यावेळेस आपण 2 मिनिटं थांबतो. आपलं पळणारं धावणारं टेन्शनमय जीवन आपण 2 मिनिटं थांबवतो. या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला कळतं की खरंच आपल्या आजूबाजूला सुद्धा किती छान आणि सुंदर अशा गोष्टी आहेत, किती छान आणि सुंदर असा निसर्ग आहे, किती छान आणि सुंदर असा देवाने निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. पण ह्या निसर्गाचं कौतुक करायला सुद्धा आपल्याला वेळ नसतो. आपण या सगळ्या गोष्टी गृहीत धरतो फक्त, परंतु त्याचं भान, ची जाणीव आपल्याला नसते. आपलं अस्तित्व हीच एक कमाल आहे, एक अद्भुत अशी गोष्ट आहे, सत्य आहे. आपले जीवन आणि आपलं आयुष्य हे एक अद्भुत सत्य आणि गोष्ट आहे. भले सापेक्ष असेल पण सत्य आहेच. आपलं जे आयुष्य आहे हे एक सत्य आहे, हे एक खरेपणा आहे. जीवनाच्या युगायुगाच्या खरतड पश्चातापानंतर म्हणा किंवा तपश्चर्येनंतर हा मानव या सगळ्या गोष्टी अनुभवताना आपल्याला दिसतो. हा जो मानव आहे तो कसा आहे, खूप खडतर गोष्टीनंतर, पश्चातापानंतर हा जणू काही खूप आनंदी आहे किंवा खूप कष्टाने हे जीवन त्यांनी साध्य केलेलं आहे असं दिसून येतं. आणि खूप खडतर अशा
प्रवासानंतर हा जन्म माणसाला लाभलेला. हेच आनंदासाठी एक सबळ असं कारण आहे की आपण एका खडतर प्रवास करून हे जीवन आपण अनुभवलेलं आहे. आता आनंदासाठी आपण असं असलं पाहिजे की ते नुसतंच आनंदासाठी आपण आपलं असणं हे गरजेचं नाही की फक्त आपल्याला आनंद पाहिजे म्हणूनच आपण जीवनाकडे त्या दृष्टीने बघायचं तर नाही. तर आपलं जीवन जे आहे ते इतरांसाठी सुद्धा आनंद देणारं असावं. आपलं असणंही पुरेसं नाहीये तर किंबहुना आपण असणं हे आनंदाची एक खूण आहे, अभिव्यक्ती आहे. एखादी आनंददायक घटना घडते तरीही आपल्याला मनावा तितका आनंद होतो. त्याची काही स्पष्ट कारणं असतात. एखाद्या नाट्य स्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं, पण तुमच्या मते ते खरं तर दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला हवं असतं असं वाटतं की नाही, हे जे आहे हे आपल्याला नाही तर दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला पाहिजे. परंतु आपल्याला आनंदाची ही व्याख्याच माहिती नाही की आनंदी राहणं म्हणजे नेमकं काय. त्यामध्ये लेखक सांगतात की आपलं जीवन आहे हे आनंददायी असलं पाहिजे हे आपल्याला कळतच नाही. एखादी घटना जरी आनंदाची घडून गेलेली आहे तर त्यामध्ये सुद्धा आपण पाहिजे तितका आनंद मानत नाही. म्हणजे ती गोष्ट किती आनंदाची आहे आणि ती आनंदाने साजरी केली पाहिजे हेच आपल्याला कळत नाही. एखाद्या नाट्य स्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळते, पण तुमच्यामध्ये ते खरं तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा कलाकाराला मिळायला हवं होतं, तर आनंदी होऊनच रूप लागत असतं. असेही असतात की त्याच्यामध्ये पण ते आनंद मानत नाही, अरे माझ्यापेक्षा त्याने चांगलं केलं होतं त्याला मिळायला पाहिजे. आनंद हा निखळ असेल तर तो आनंद असतो, खरा असेल तरच तो आनंद अनुभवता येतो. उगाच ओढून ताडून आपण आनंदी खुश असं राहू शकत नाही. तर तो आनंद हा अंतःकरणातून अंतरंगातून आणि मनातून येणं गरजेचं आहे. लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं हा वेगळं. खरा आनंद ओळखण्यासाठी एक सोपी खूण आहे. तुम्हाला हलकं हलकं पिसासारखं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण सर्व दडपण नाहीशी व्हायला हवी. मुख्य म्हणजे ईर्ष्या असूया नाहीशी व्हायला हवी. राग द्वेष विरघळायला हवे. मनातले सर्व गोष्टी जर विरघळल्या, राग द्वेष या सगळ्या, तरच आपण खऱ्या अर्थाने आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. मनात राग द्वेष संताप चिडचिड या सर्व गोष्टी असल्या तर आपण खऱ्या मनाने खुल्या मनाने आनंदाचा अनुभव घेऊ शकत नाही. तर मनातल्या या सर्व काही दडपण राग द्वेष ईर्ष्या या सर्व काही विरघळून गेल्या तरच आपण खऱ्या अर्थाने आनंद जीवनामध्ये मानू शकतो किंवा जगू शकतो. काहींना एखादं बक्षीस मिळालं तरी त्या अमक्याला 4 बक्षिसं मिळाली याचं वैषम्य वाटतं, किंवा मग त्या लेकाला एकही बक्षीस मिळालं नाही याचाच अधिक आनंद होतो. स्वतःला काही मिळणं, स्वतःत आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचं वाटतं ते जे लोक आहेत ते आयुष्यात कधीही आनंद होऊ शकतात. काही लोकांना दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद वाटत नाही, किंवा कुणालाही उदाहरणं दिले आहे लेखकाने की कुणाला आनंद कशात मानावं हेच कळत नाही. दुसऱ्यांच्या दुःखात सुद्धा लोक आनंद मानतात, दुसऱ्यांच्या कष्टात सुद्धा लोक आनंद मानतात. तर जी काही लोक आहेत दुसऱ्यांना बक्षीस मिळालं नाही त्याच्यात आनंद मानतात, किंवा दुसऱ्यांना आपल्यापेक्षा 4 बक्षिसं कमी मिळाले त्याच्यात आनंद मानतात. म्हणजे आपल्याला जे मिळालंय त्यामध्ये आनंद न शोधता ते इतरांना काही मिळालं नाही याच्यामध्ये आनंद शोधतात. अशाही प्रकारच्या विकृती माणसामध्ये आपल्याला दिसून येत असतात. त्यामुळे दुसऱ्यांना आनंद न मिळणे हे ज्यांना महत्त्वाचे वाटते ते आयुष्यामध्ये कधीच आनंदी राहू शकत नाही.
कारण की त्या लोकांना सतत दुसऱ्यांमध्ये काही खोट, काही चुकीच्या गोष्टी शोधण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे त्या कधीही आनंदी, समाधानी राहू शकत नाही. खरा आनंद दुसऱ्यांच्या दुःखावर कधीच पोचला जात नाही. दुसऱ्यांचं दुःख बघून कधी आनंद हा पोचला जात नाही किंवा जन्मास येत नाही किंवा नवीन आनंद प्रसूत होत नाही. खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर नाही, दुसऱ्याच्या आनंदामध्ये असतो. खरा आनंद हा मनाला केवळ हलकेच नव्हे तर चित्ताला शुद्ध करत असतो. माणूस खऱ्या आनंदात असतो तेव्हा त्याला सगळं जग छान, सुंदर वाटत असतं. आपल्यासारखंच सगळ्यांनी मजेत, आनंदात असावं असंच त्यांच्या मनात येत असतं. स्वतःच्या मनात जो मावेनासा झाल्यास सर्वांना वाटतो असं वाटत असतं. ती गरज आनंद वाटण्याची असते, दाखवण्याची किंवा प्रदर्शन करायचे असते. आनंद जो असतो तो अनुभवासाठी असतो. दुसऱ्यांच्या दुःखात, त्रासात आपण कधीही आनंद मानू शकत नाही. तर खरा आनंद हा मनाला केवळ हलकेच नव्हे तर आपलं चित्त, आपलं अंतःकरण सुद्धा ते शुद्ध करत असतो. तर माणूस हा जो आहे तो खरा आनंद असतो तो सगळ्यामध्ये, जगामध्ये शोधत असतो. जो व्यक्ती स्वतः आनंदी असतो तो इतरांमध्ये सुद्धा आनंद शोधतो. त्याला सगळं जगच छान वाटतं, आनंदी असं वाटतं. तुम्ही पण कधी अनुभवलं असेल की कधी आपण दुःखी असलो तर आपल्याला सगळं जग दुःखी वाटतं, सगळ्या गोष्टी निरस वाटतात. तर आपल्याला सर्व जग सुंदर वाटण्यासाठी स्वतः मन प्रसन्न ठेवणं, आनंदी ठेवणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आता आपण या पाठातून ही गोष्ट शिकूयात की आपल्याला नेहमीच आनंदी राहणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण दुःखात न राहता नेहमी आनंदातच राहिलं पाहिजे. आणि ही आपली एक गरज आहे. आनंद म्हणजे काय प्रदर्शन नाही आहे भरवण्यासाठी, दुसऱ्यांनी बघावं किंवा त्यांना दाखवण्यासाठी म्हणून आनंदी राहणं. आनंद हा आपल्या मनातून बाहेर येत असतो. ती एक गरज आनंद वाटण्याची असते, दाखवण्याची किंवा प्रदर्शन करायची नसते. अनेकदा ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या आजूबाजूला सुद्धा अनुभवत असतो की अनेक आयुष्यात असे काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाही, त्याचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊ देत नाही. हृदयाची दारं मिटलेली असतात तर आतलं दुःख बाहेर जातं कसं किंवा जाणार कसं? काही लोकांनी ठरवलेलंच असतं की नाही, माझं लाईफ काही कामाचं नाही, माझ्या जीवनामध्ये काही सक्सेस नाही आहे, मला जीवन जगण्याचा अधिकार नाही, मला हसण्याचा अधिकार नाही आहे, एन्जॉयमध्ये लाईफ जगण्याचा अधिकार नाही. तर ते आपल्या मनाची जी आनंदाची दारं असतात, कवाडं असतात, ती बंद करून घेतात आणि जीवनामध्ये आनंदी राहायचंच नाही, दुःखातून बाहेर पडायचंच नाही. जणू काय आपल्या स्वतःशी ते एक प्रणच घेतात की नाही, आपल्याला अधिकार नाही आनंदी राहण्याचा, आपण सतत दुःखातच राहिलं पाहिजे. एखादा इन्सिडेंट, एखादी घटना जीवनात अशी घडते की त्या जीवनाच्या संकटातून ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही, त्या दुःखातच आपला शेवट करण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि मनाची, अंतःकरणाची जी काही कवाडे आहेत आनंदाची ती जणू काही बंद करत आहे. हृदयाची दारं जसं काही त्यांनी मिटलेली असते. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण स्वतःहूनच आपली हृदयाची, अंतःकरणाची दारं जर बंद केली तर आनंद तर येणार नाहीच आतमध्ये, परंतु आतलं जे दुःख आहे ते सुद्धा बाहेर जाणार नाही. कारण कवाडच आपण बंद केली तर दुःख बाहेर जाणार नाही. या सर्व गोष्टींचं आत्मपरीक्षण करणं माणसाने अतिशय गरजेचं आहे. खरं तर हा जो पाठ आहे, लेसन आहे, हा खूप प्रेरणादायी लेसन आहे आपल्याला, ज्यातून खूप साऱ्या गोष्टी लेखकाने आपल्याला शिकवलेल्या आहेत. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपणही ह्या फॉलो करू शकतो, अनुभवू शकतो की आपल्यालाही आपल्या जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची हार मानायची नाही, तर आपल्याला सतत आनंदी राहायचं आहे आणि आपल्यापासून इतरांना सुद्धा आनंद कसा मिळेल या गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. तर आपण बघितलेलं आहे की आपण आपल्या मनाची दारं, कवाडं बंद केली
तर बाहेरचा आनंद आतमध्ये येऊ शकत नाही आणि मनातील कवाडे बंद केलेलं दुःख बाहेर जाऊ शकते. तर हा बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद कवाडे बंद असल्यामुळे आतमध्ये येणार कसा? आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनात दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी झाली असेल तर तशा दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही. आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं. शेतकरी मंडळी कधी पडायचा पाऊस म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात. त्यांचा नाईलाज असतो, कारण पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसते. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो. कृत्रिम नव्हे, नैसर्गिक कुठून तरी आनंद घेऊन आणि आपल्या मनाचं जे अंगण आहे ते भिजवे म्हणून वाट पाहत बसलं तर आनंद येईलच याची खात्री नसते. आनंद हा आपण घ्यायचा असतो, कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंद तोटा अशी अवस्था होती. अतिशय छान आणि सुंदर असं लेखकाने याच्यामध्ये उदाहरणं दिलेली आहे की आनंद जो आहे तो पावसाप्रमाणे आहे. शेतकऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे की शेतकरी शेतामध्ये कष्ट करतो आणि आपल्या शेतातील लावलेल्या पिकाचं चीज व्हावं, कष्टाचं चीज व्हावं म्हणून तो पावसाची वाट बघतो. शेतकरी पावसाची वाट बघतो कारण पाऊस पाडणं त्याच्या हातात नाही, त्याचा नाईलाज असतो, त्यामुळे तो पावसाची वाट बघत बसतो. परंतु आनंदाचा पाऊस पाडणं हे आपल्या हातात असतं. याच्यामध्ये आपला कोणताच नाईलाज नाही की कोणावर अवलंबून राहावं लागत नाही. तर आपण आनंदाचा पाऊस मात्र अनुभवू शकतो आणि पाडू शकतो. स्वतःही आनंदी राहू शकतो आणि इतरांनाही तो आनंद आपण देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये आनंदामध्ये नैसर्गिक कोणताही अडथळा आपल्यामध्ये येऊ शकत नाही. तर आपण हा आनंदाचा पाऊस पाडून आपलं मनातील जे अंगण आहे मनाचं ते आपण पावसाने ओरलं चिंब भिजवू शकतो. म्हणून वाट पाहत बसली तरी आनंद येईलच असं नाहीये. आपण वाटच का बघतोय आनंदाची? आनंद तर आपल्या जवळ, आपल्या मनात, आपल्या अंतःकरणात, आपल्या दृष्टीत, आपल्या नजरेत असतो. त्यामुळे आपण कितीही वाट बघत बसलो आनंद येईल, आपल्या जीवनात आनंद येईल, तर येणार नाही. तर हा आनंद आपल्याला शोधायचा असतो आणि तो आनंद आपल्याला घ्यायचा असतो, अनुभवायचा असतो. कोणीतरी तो देईल याची वाट बघायची नसते. एकदा आनंद आपल्याला जीवनात कसा घ्यायचा, कोणत्या माध्यमातून घ्यायचा हे जर एकदा कळालं, ह्याचं जर तंत्र आपल्याला समजलं, तर मग मात्र आपल्याला आनंदाचा तोटा कधीही होणार नाही, अशी आपली अवस्था होणार आहे. तर हे आनंदी राहण्याचं तंत्र आपल्याला जीवनामध्ये घ्यायचं आहे, अनुभवायचं आहे. तर आपल्या शेजारच्या, आजूबाजूच्या निसर्गातील छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आपण बघितलेल्या लेखकाच्या मते काही लोकांना वाचनाचा आवड असते, त्यामध्ये ते आपला आनंद शोधतात. काहींना शिवणकामाचं असतं, ते त्याच्यामध्ये आपला आनंद शोधतात. काही लोकांना निसर्गामध्ये रमण्याचा आनंद असतो, ते निसर्ग सानिध्यामध्ये रमतात, त्याच्यामधून ते आपला आनंद घेतात. काहींना संगीताचा, गाण्याचा, ह्या गोष्टींची आवड असते, त्यामध्ये ते आपला आनंद शोधतात. म्हणजे कुठे ना कुठे हा आनंद आपल्या जीवनातच असतो. हा जो आनंद आहे, हा आनंद शोधण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नसते. तो खरोखरच लेखकाने ह्या पाठामध्ये खूप छान आनंदाची व्याख्या केलेली आहे आणि आपण आनंद कसा घ्यावा याचं खूप छानसे उदाहरणं त्यांनी या पाठात दिलेली आहे. तर आतापर्यंत आपण जेवढा काही भाग वाचलेला आहे तो तुम्हाला समजलेला असणार आहे की आनंद म्हणजे काय, तो आपण कसा अनुभवायचा आहे, कसा अभ्यासायचा आहे, किंवा तो आनंद आपण बाहेर न शोधता तो स्वतःचं आत्मपरीक्षण करून स्वतःमध्येच तो आनंद शोधता आपल्याला येऊ शकतो आणि आपण इतरांनाही तो आनंद देऊ शकतो.
ही आनंदाची अतिशय सुंदर अशी व्याख्या लेखकाने केलेली आहे आणि खरोखरच आपल्या रोजच्या जीवनात आपण ती लागू सुद्धा करू शकतो की आपण हा आनंद कसा शोधला पाहिजे आणि कसा घेतला पाहिजे. ह्या आनंदाची व्याख्या लेखकाने अतिशय सुंदर आणि मार्मिक रीतीने या पाठात केलेली आहे. या पाठात राहिलेला जो उर्वरित भाग आहे तुम्ही बघू शकता, हा आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. आज आपण पहिलं आणि दुसरं पान जे आहे अर्ध 1 आणि अर्ध 1.5 पर्यंत पान या पानावरचं तिथपर्यंत आपण स्पष्टीकरण वाचलं आणि समजून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा हा पाठ तुम्ही घरी व्यवस्थित वाचायचा आहे. आनंद म्हणजे काय, त्याची व्याख्या काय ते समजून घ्यायचं आहे. येथून पुढे जो काही उर्वरित भाग राहिलेला आहे तो आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. तर तुम्ही हा पाठ व्यवस्थित घरी वाचायचा. धन्यवाद.